राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज। काल सीजफायरची घोषणा झाली, युद्धबंदीची घोषणा झाली, हे खरं आहे। दोन्ही देशांनी ते मान्य केलेलं आहे। अमेरिकेने त्यात मध्यस्थी केली, पण त्यानंतरही काही ठिकाणी अजूनही गोळीबार सुरू आहे, अधूनमधून गोळीबार सुरू आहे। मला वाटतं पंतप्रधानांनी त्याला उत्तर दिलेलं आहे। त्यांनी नुकत्याच प्रेसमध्ये सांगितलं की जर तिकडून गोळी चालली तर आम्ही गोळा टाकू, आम्ही कुठेही याची हयगय करणार नाही। मला असं वाटतं की आता एवढं झाल्यानंतर इतकं त्या ठिकाणी आपल्या सैन्याने जाऊन आत घुसून त्यांना सगळं त्याचं नेस्तनाबूत केलं, त्यानंतरही जर त्यांची अक्कल ठिकाणावर येत नसेल तर मला वाटतं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मात्र पाकिस्तानला खरं समजायला पाहिजे। पण तरी जर त्यांची परिस्थिती तशीच राहिली तर आपलं सैन्य कुठेही मागे जाणार नाही, हरणार म्हणजे मागे पुढे पाहणार नाही आणि पाकिस्तानला मग तो शेवटचा निर्वाणीचा इशारा राहील, मला असं वाटतं। भाऊ, युद्धविराम झालाय, अमेरिकेने मध्यस्थी केली, मात्र आता काही राजकीय भाष्य समोर येत आहे। संजय राऊत एका बाजूला बोलते की कोणत्या अधिकारामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना घोषणा करण्याचा अधिकार आहे, त्यासोबत जितेंद्र आव्हाडांनी देखील त्यावर प्रश्नचिन्ह उभे केले। मला वाटतं संजय राऊत असेल, जितेंद्र आव्हाड असेल, त्यांना कामं काय दुसरे, त्यांना कामं काय, यांना असंच वाटतं की युद्ध झालं पाहिजे, मोठी हानी झाली पाहिजे, जीवितहानी झाली, असं त्यांचं काही म्हणणं आहे का? आपल्याला जे करायचं होतं ते आपण केलं। आपलं सैन्याने आत घुसून त्या ठिकाणी त्यांना सगळा धडा शिकवला, त्यांची सगळी तळ जी होती अतिरेकाची ती उद्ध्वस्त केली। आता कोणी मध्यस्थी केली असेल, सीजफायर झालं असेल, मला वाटतं चांगली गोष्ट आहे, पण युद्धच झालं पाहिजे, खूप सगळं नुकसानच झालं पाहिजे। मला वाटतं युद्ध बघा पाकिस्तानने जे केलेलं आहे, अतिरेकांनी जे केलेलं आहे, मला वाटतं ते अतिशय चुकीचं झालेलं आहे। तो भ्याड हल्ला करून त्यांनी स्वतःच सगळं युद्धाला आमंत्रण दिलं आहे, आपणही सडेतोड तसं याला उत्तर दिलेलं आहे। पण मला असं वाटतं की यावर अगदी टोकाचं युद्ध करावं आणि अगदी काय होईल ते होऊ द्या दोन्ही देशांचं किंवा आपलं, पण मागे आणून असंही करून चालणार नाही। काही नुसतं हा दोन देशाचं युद्ध नसतं, जगभरातले अनेक देश आहेत की जे एकमेकाच्या बाजूने उभे असतात आणि मग अशा वेळेला ते म्हणणं ऐकून घ्यावं लागतं। पण मला असं वाटतं की आपल्याला जे उत्तर द्यायचं ते आपण दिलेलं आहे, आपल्याला जो बदला घ्यायचा आपण घेतलेला आहे, अगदी आत घुसून गेलेला आहे। आणि आता जर युद्धबंदी झाली असेल तर मला वाटतं इथे काय राऊत आणि काय आव्हाड, काय यांचं अस्तित्व काय, मला सांगा तुम्ही। पण सकाळ झाली की काहीतरी ओरडायचं। ज्या वेळेला हल्ला झाला आणि 10 दिवस झाले त्यावेळेला पण तेच बोलत होते, हल्ला झाला तरी पण तेच उलटं बोलायला लागले, आता थांबलं युद्ध तरी पण तेच उलटं बोलतायत। मला वाटतं या लोकांना दुसरे काही कामं राहिलेले नाही, मला वाटतं दुसरं काही कामं राहिलेलं नाही। ज्यावेळेला देश अशा परिस्थितीमध्ये असेल त्यावेळेला आपण कसं वागलं पाहिजे? मोदींजींनी राजीनामा दिला पाहिजे, अमित शहाचा राजीनामा घ्या। अरे युद्धजन्य परिस्थितीमध्ये तुम्ही काय बोलतात, काय आपण बडबड करतोय? काय सगळ्या ठिकाणी तुम्ही राजकारण करणार आहात का? मला कळत नाही। संजय राऊत तर दोघांचा राजीनामा मागायला निघाले, म्हणजे डोकं ठिकाणार आहे का त्यांचं? मला वाटतं अतिरेक्यांची गरजच नाही, आपल्या अंतर्गतच असे अतिरेकी आहेत आपल्याकडे की हे ते यांना तर बाहेरचे सांभाळायचे का, हे अतिरेकी सांभाळायचा प्रश्न आहे खरं म्हणजे। आणि म्हणून लोक त्यांना काही फार मानत नाही, किंमत देत नाही, ते बडबड करत राहतात। दहशतवादी हल्ले अनेकदा बघितले आहेत, मात्र पहिला दहशतवादी हल्ला जो झाला तो महात्मा गांधींची हत्या झाली तेव्हा पहिला दहशतवादी हल्ला झाला, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात। जो पहिला दहशतवादी हल्ला झाला तर तो महात्मा गांधींची हत्या झाली, तोच पहिला दहशतवादी हल्ला होता असं त्यांचं म्हणणं आहे। केलेली हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला होता, त्यांचं मत असू शकतं, आम्ही काय बोलणार त्याच्यावर। आता त्यांना तो दहशतवादी हल्ला वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे। आजकाल कोणाचे तोंड कोणी धरू शकत नाही, कोणाला वाटेल तसं बोलत असतात। 72 मध्ये इंदिरा गांधींनी जे काही निर्णय घेतले, मात्र त्याप्रमाणे आत्ताच्या पंतप्रधानांकडून निर्णय होत नाही, इतर कोणता तरी देश समोर येतो आणि आपली दिशा ठरवतो, असं एकंदरीत विरोधक म्हणायचं। बघा त्यावेळेची परिस्थिती आजच्या परिस्थितीमध्ये खूप फरक आहे। त्यावेळेसारखी आजची परिस्थिती नाही आहे, मी आपल्याला सांगतो, आपल्याला जी कल्पना आहे। आजकाल खूप टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, सगळं युद्धाच्या वेळी वापरणारे जे अण्वस्त्र आहेत ते खूप पुढे गेलेले आहेत, न्यूक्लिअर आलेले आहेत, बॉम्ब आलेले आहेत, आणि त्यामुळे युद्ध म्हणजे अगदी आणीबाणीचं अटीतटीचंच की बस सगळं नेस्तनाबूतच करा। मला वाटतं हे म्हणजे आपला देश आता अतिशय विकासाच्या दिशेने घोडदौड करतोय, विकसनशील राष्ट्र आपण, आपल्याला आपली अर्थव्यवस्था बळकट करायची आहे। आज आपण जगामध्ये सगळं कोरोनानंतर सगळे देश मागे जात असताना आपण अतिशय वेगाने पुढे झालेलं। पाकिस्तान जो गमवायला काय, काहीच नाही, त्यांना खायला रोटी नाही, आटा नाही, त्याच्या देशामध्ये सुई बनत नाही,
त्यांच्या जवानांना घालायला कपडे ते देऊ शकत नाही, त्यांच्याकडे कमवायला काय. पण आपण आता इतक्या वेगाने पुढे चाललेलो आहोत आणि म्हणून अनेक लोकांना आपली प्रगती बघवत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जर युद्ध थांबलं असेल तर चांगलं आहे, काही यात वाईट काहीच नाही आहे. पण उगाच काहीतरी बोल घेवडे आपली बडबड करत असतात, बोलत असतात, सांगत असतात 2-4 जण, त्याच्याकडे फार काही कोणी लक्ष देत नाही. लोकांचा विश्वास माननीय मोदीजींवर आहे, लोकांचा विश्वास आपल्या सैन्यावर आहे आणि ते आपलं काम चोखपणे करतायत. या तुम्ही जरी असं म्हणत असाल तरी पाक हा विश्वास ठेवण्या लायकीचा नाही असं काही विरोधकांकडून आणि कोणाकडून बोलण्यात जात आहे. त्यांनी या सगळ्यांमध्ये करार झालं, त्यांचं पूर्ण झालं होतं तरी देखील त्यांनी हल्ला केला होता. मग तरी देखील असं असताना आपण युद्ध थांबून तिसऱ्याची विश्वास ठेवला पाहिजे. हे खरं आहे, कारण तिथे सुद्धा पाकिस्तानामध्ये सुद्धा काही असं एकमुखी नेतृत्व नाहीये. आपण बघितलं प्रत्येक राज्यात त्यांचे वेगवेगळे मतं आहेत. आज अंतर्गत इतकी दुफळी त्यांच्यामध्ये आहे, आज अंतर्गत इतके वाद आणि भांडण त्यांच्यामध्ये आहे की ते सांभाळू शकत नाही. कोण केव्हा त्यांच्या देशातला कोण नेता मरेल का कोण कुठे मरे काही जाईल ते काही सांगता येत नाही. एक वाक्य त्यांच्यामध्ये नाहीच आहे. अतिरेकी आहेत, आयजा आहे, त्याच्यामध्ये सगळे वेगवेगळ्या राज्यामध्ये सगळे स्वयंभू नेते वेगळे आहेत. त्यामुळे मला वाटतं हा विश्वास ठेवण्यासारखा देश नाहीच आहे. पण तरीसुद्धा एक संधी तर आपण त्यांना दिलेली आहे. ऐकलं तर ठीक, नाहीतर पुन्हा माननीय मोदींनी आपल्या सेनादलात 3 सेनादलांनी सांगितलेलं आहे प्रेस घेऊन की आता जर तुम्ही पुन्हा आगाऊपणा केला तर तुम्हाला आम्ही आता सोडणार नाही, आम्ही तुम्हाला कायमचा धडा शिकवू. मला वाटतं एक संधी दिली पाहिजे, ती आपण दिलेली. राज ठाकरे यावर बोलतायत की इकडे हल्ला केला, आपला हल्ला झाला त्यांच्यावरती, आपणही देखील सर्जिकल स्ट्राईक केली आहे, पण यामध्ये त्यांच्यावर युद्ध करणं ही पर्याय नाही आहे. पण आपल्या भारतामध्ये जे अतिरेकी आहेत त्यांना शोधलं पाहिजे. आपल्या इथं अनेक अडचणी आहेत त्या देखील बघितल्या पाहिजे. त्या आपण बघतोच अडचणी काय काय नाही ते. पण मला असं वाटतं की युद्ध करणं पर्याय नाही म्हणजे काय. एकीकडे 2 लोक म्हणतात तुम्ही युद्ध का थांबवताय. आधी 5-8 दिवस आपण सगळी आपली व्यवस्था केली तर त्यावेळेला हे राऊतरे म्हणजे इतके तुम्ही झोपल्यात का, म्हणजे मला समजतच नाही. आता ज्याच्या मनात येईल तो तसं बोलतोय, ज्याच्या मनात येईल. पण ही काही छोटी गोष्ट नाहीये. या बाबतीमध्ये अनेक सगळे सैनिक दलाचं 3 मतं घेतलं जातात, सगळी आपली पूर्वतयारी बघितली जाते. आपले पंतप्रधान आहेत हे त्यांच्याशी बोलतायत, संरक्षण मंत्री त्यांच्याशी बोलतायत. मला वाटतं हे काय गंमत आहे का, की निवडणूक आहे का जिल्हा परिषद नगरपालिकेची की घ्या लढून होऊन जाऊ द्या मोकळे, असं नाहीये. मला वाटतं युद्ध आहे. आता पाकिस्तान जरी अगदी छोटंसं असलं, आपल्याला पाकिस्तान तर आपल्याला कुठे म्हणजे आपण त्याला अगदी केव्हाही आपण त्याला अर्ध्या रात्री आपण त्याला हरवू शकतो. पण त्याला सपोर्ट करणारे राष्ट्र आहेत, इस्लामिक राष्ट्र आहेत, काही चायनासारखं राष्ट्र आहे आणि त्यामुळे मला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. पण तरीसुद्धा आपण त्यांना चांगला धडा शिकवलेला आहे. पण यापुढे मला असं वाटतं त्यांनी पुन्हा जर आपल्या वाटेला गेलेत आणि त्यांनी सगळ्या कुरघोड्या थांबवल्या नाही तर मला वाटतं एकदा कायमचा बंदोबस्त त्यांचा होईल, मला असं वाटतं. हो, सिंहस्थचे कामं अजून सुरू नाही आहे, पावसाळा तोंडावर आहे. खरं तर गोदावरीच्या रामकालपथ किंवा गोदावरीच्या आजूबाजूची काही जे विकास कामं ते सुरू होणं आतापर्यंत गरजेचं होतं. आता कुठेतरी त्या संदर्भात गोदावरी प्रेमी नाराजी व्यक्त करताय, कारण पावसाळा किंवा त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. या सगळ्या कामं अजून सुरू नसल्यामुळं गोदावरी प्रेमी किंवा नाशिककर नाराजी व्यक्त करताय, कसं बघताय? मला वाटतं नाराजीचा काही विषय नाहीये. या संदर्भामध्ये आता आपण सगळी तयारी आपली झालेली आहे. प्राधिकरण आता परवाच कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. ते जरी नव्हतं तरी पण पीडब्ल्यूच्या माध्यमातून 2200 कोटी कामाचे टेंडर निघालेले आहेत. आता आम्ही घाट बांधतोय, त्याचे टेंडर निघत आहेत. मला वाटतं वेळेत सगळी कामं पूर्ण होतील, कुठेही आपण उशीर होतोय मला असं वाटत नाही. आम्ही अतिशय वेगाने कामाला लागलेलो आहोत. त्यामुळे कुंभमेळा हा अतिशय आपल्याकडे म्हणजे आता ते आपल्याकडे आव्हान आहे मोठं, गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता कामांना वेग येईल आणि वेळेमध्ये सगळी कामं पूर्ण होतील.